कुरापतखोर पाकच्या ठेचल्या नांग्या। उद्ध्वस्त पाकचे हे घ्या पुरावे। सैन्य दलानं फाडला पाकचा बुरखा। याच धमक्यांनी पाकिस्तान बिथरला, आतून बाहेरून हादरला। भारताच्या प्रत्युत्तरानं थरथर कापू लागला। यात पाकचं नाक कापलं गेलं। त्यानंतरही पाकिस्तानी नेते बड्या बड्या बाता मारताना दिसले। भारतानं पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी तळच नाहीत तर हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली। मात्र पाकच्या हल्ल्यात भारताचंच नुकसान झालं। आमचं नुकसानच झालं नाही अशा बतावण्या पाकिस्ताननं सुरू केल्या। त्यामुळेच भारतीय सैन्य दलानं थेट पाकिस्तानच्या काळ्या कारनाम्यांसह उद्ध्वस्त केलेल्या एअरबेसचे पुरावे सादर केले। हा पहा पुरावा। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ बेचिराग करून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला। And those strikes across those 9 terror hubs left more than 100 terrorists killed, including high-value targets such as Yusuf Azhar, Abdul Malik Rauf, and Mudassir Ahmed. मात्र पाकनं पुन्हा भारताची कुरापत काढत ड्रोन हल्ले केले। त्याचा बदला भारतानं थेट पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त करून घेतलाय। भारतानं नूर खान एअरबेस, रफिकी एअरबेस, मुरीद एअरबेस, सुक्कूर एअरबेस, सियालकोट एअरबेस, पसरूर एअरबेस, चुनियन एअरबेस, सरगोधा एअरबेस, स्कर्दू एअरबेस, भोलारी आणि जकोबाबाद ही लष्करी हवाई तळं उद्ध्वस्त केली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर तो मी नव्हेच अशी भूमिका घेणारा पाक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचे पुरावे जारी करताच तोंडघशी पडलाय। एवढंच नाही तर पाकिस्तानी लोकांना बुमरँग करण्याचा पाकनं प्रयत्न केलाय। मात्र भारताकडून कसा सपाटून मार खाल्लाय याचे पुरावे समोर आल्यानं पाकचा बुरखा टराटरा फाटलाय। आता तरी पाकनं पोकळ बाता मारणं सोडून द्यायला हवं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।